नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी तमामधल्या माधव चिंतले या शेतकऱ्याने नैसर्गिकरित्या पिकवलेली तूर सध्या शेंगांनी लगडून गेली आहे। केवळ सेंद्रिय खते आणि औषधांचा वापर करून पिकवलेली तूर आता बहरली आहे। रासायनिक खते आणि औषधांना फाटा देत या शेतकऱ्याने पिकवलेल्या तुरीचे पीक सध्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले। गेल्या 3 वर्षापासून हा शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असून त्यातून फायदा होत असल्याचे त्याने सांगितले। मी माधव चिंतले टाकळीकर। मी मागील 3 वर्षापासून सगरुळी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेंद्रिय शेती मागल्या 3 वर्षापासून करतोय। आणि जे आपण विचारलात की अपेक्षित उत्पन्न जे रासायनिक शेती करून ज्यांनी फवारण्या करून खते टाकून जे उत्पन्न घेतात त्यांच्या बरोबरला माझंही उत्पन्न सेमच आहे। मी तूर असेल, सोयाबीन असेल किंवा माझ्या शेतीमधले कुठले जरी पिकं असतील तर त्याच्यासाठी मी दशपर्णी कीटकनाशकासाठी दशपर्णीचा वापर करतोय। आणि फुलाफळामध्ये जर शेंग असेल तर आपलं जे लिंबाचा रस आणि त्यामध्ये कोंबडीचे अंडे असतात त्यांना एक 8-10 दिवस त्याचं मिश्रण करून ठेवायचं। 8-10 दिवसाच्या नंतर ते मिश्रण आपण मारतोय। आणि पांढऱ्या मुळी जे वाढ होण्यासाठी 5 कडधान्ये आणि दह्यामध्ये मिक्स करून आपण जर त्यांचं एक 8-10 दिवस जर मिश्रण जर ठेवलं तर ते पांढऱ्या मुळी वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे। बाकी शेतकऱ्यांना मी एवढंच आव्हान करतोय, आज जर आपला सर्वसामान्याचा जीवनमानाचा जर रेशो बघितला तर आपण दररोजच्या या जीवनमानामध्ये बघत असताना मृत्यूचं प्रमाण आणि वयोमर्यादा ही फार मोठ्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाण वाढायला लागले आणि वयोमर्यादा घटायला लागली। विशेष सांगायचं जर झालं तर आपण उत्पन्न कशासाठी करतोय, आपल्या आयुष्यासाठी का भविष्यासाठी हे आपल्याला कुठलंच माहीतच नाहीये। आपण नुसतं फक्त पैशाच्या पाठीमागे जर जाऊन जर उत्पन्न करण्याचा जरी दृष्टिकोन जर ठेवला तर आज बघा प्रत्येक 100 मृत्यूच्या पाठीमागे 15 ते 16 कॅन्सर रोगांचे मृत्यू आहेत। आणि हृदयविकाराचा झटका जे आपण बघतोय तर 25 ते 30% लोक फक्त हार्ट अटॅकने मरायला लागलेत। आणि प्रत्येक घरामध्ये शुगरचा पेशंट आहे, गुडघेदुखीचा पेशंट आहे। तर हे जे पेशंट वाढण्याचं कारणच जर असेल तर पूर्ण आपण विष दररोज खायला लागलो। आता मागीच मी एक सांगितलं होतं की वांग्याची 40 दिवसा म्हणजे 3 महिन्याचं 4 महिन्याचं पीक असतं तर 40 ते 45 फवारण्या वांग्यावर केल्या जातात। रात्री फवारणी केलेलं सकाळी बाजारात आणि आपल्या भाजीमध्ये असतं। तर एवढं विष जर खाल्लं तर येणारी पिढी सुदृढ तर होणारच नाही, पण आपण अपंगत्व होऊन किंवा अचानकरित्या मृत्यूला सामोरं जावं लागत आहे। आणि हे आपण आपल्या डोळ्यादेखत बघत आहोत। तर ते काय कमवायचं आणि कसं कमवायचं हे शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे। येणाऱ्या पिढ्यांना जरी तुम्ही बंगला, गाडी किंवा संपत्ती जरी नाही दिली तर चांगली शेती आणि योग्य आहार जरी दिला तर त्यांच्या आयुष्यमानामध्ये निश्चितच बदल होईल असं मला वाटतं। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।